मुंबईत कोणाचा महापौर होणार याचं उत्तर कदाचित प्रत्येकाला ठाऊक आहे, पण कधी होणार हे सांगणं जरा कठीण आहे। पण त्यासाठी शिवसेना भाजपमध्ये राजकीय संघर्ष उभा राहत होता। त्यावर मात्र परफेक्ट उपाय मिळाला आणि तोही ठाणे कल्याण डोंबिवलीतून। कोणता आहे तो उपाय पाहूया। जे ठाण्यात ठरलं तेच कल्याण डोंबिवलीतही घडलं आणि तेच मुंबईतही होणार। नवी मुंबईत भाजपनं बाजी मारली तर ठाण्यात एकनाथ शिंदेंनी, कल्याण डोंबिवलीत मात्र थोडा खेळ रंगला। इथं शिवसेनेनं भाजपपेक्षा 3 जागा जिंकल्या, तरीही एकट्यानं महापौर बसवणं त्यांना शक्य नव्हतं। खरं तर दोघांनी महायुतीतच निवडणूक लढवली होती, पण महापौर कुणाचा होणार यासाठी सगळी टशन सुरू होती। जसं मुंबईत शिवसेनेनं निकाल लागताच आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं। महापौर पदासाठी शिंदेंकडून दबाव आणला जातोय की काय अशा चर्चा रंगल्या होत्या। नेमकं हेच टायमिंग साधून भाजपनं ठाण्यात योग्य तो सन्मान नाही राखला तर विरोधात बसू अशी भूमिका घेतली। त्यातच महापौर पदाचं आरक्षणही जाहीर झालं आणि हालचालींना वेग आला। स्थानिक नेत्यांची चढाओढ वाढत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मधला मार्ग काढला आणि ठाण्यासह कल्याण डोंबिवलीचा संघर्ष संपवला। महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर भाजपचा असा फॉर्म्युला ठरवला। त्यानुसार ठाण्यात शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर महापौरपदी विराजमान झाल्या, तर भाजपकडून कृष्णा पाटील हे उपमहापौर म्हणून निवडून आले। महापौर म्हणल्यानंतर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये पुनर्विकास हा सर्वात प्रथम मुद्दा आहे आणि पुनर्विकासावरती भर, स्वच्छता, जशी का आपण जेवढे पण महापौर बसले गेले तरी पण जनतेकडून हा कौल लागला जातो। रस्त्यांचा असो, आपल्या क्लस्टरचा असू देत, तर याच्या मागे थोडंसं आपण काम करण्याचा प्रयत्न नक्की करणार। स्वच्छ आणि चांगलं प्रामाणिक काम आम्ही दोन्ही महापौर उपमहापौर मिळून काम करू। भविष्यात ज्या काय अडचणी आहेत महापालिकेमध्ये, आर्थिक अडचणी असतील, तसेच ट्रॅफिक समस्याही मोठी आहे आणि घनकचऱ्याची एक व्यवस्थापन ह्याच्यावर नक्कीच आम्ही एकत्र मिळून काम करू आणि नक्कीच लोकांना अपेक्षित असेल आम्ही प्रयत्न करू। तर तिकडे कल्याण डोंबिवलीतही याच फॉर्म्युल्यानं शिवसेनेच्या हर्षाली थविल यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे, तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल दामलेंचीही बिनविरोध निवड होईल। कारण इथं आत्तापर्यंत दोन्ही पदांसाठी एकच अर्ज आलेत। एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच, पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे। मनसेची साथ देखील महायुतीला आहे। एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे। येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे। पक्षाचे जेवढे श्रेष्ठ आहेत नगरसेवकांनी आणि जनतेने जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते। आणि एक महापौर पदावर जेव्हा मी विराजमान होणार आहे त्यावरती जो जनतेचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला नक्कीच मी तडा जाऊन देणार आणि पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद। ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन। 5 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत त्या दूर करण्याचा पहिले आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या 2-3 महिन्यामध्ये निश्चितपणे देऊ। भाजपनं शिवसेनेला सत्तेत येण्याचं आवाहन केलं, तर नाशकातही भाजपनं शिवसेनेला सत्तेत येण्याचं आवाहन केलं। इथे तर भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला होता। इथेच फडणवीस शिंदेंनी राजकीय टीकाही केली होती। इतकंच नाही तर शिवसेनेची इच्छा असतानाही भाजपनं नाशकात युती केली नव्हती। निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय, त्यामुळे महापौर भाजपचाच होईलही, पण तरीही भाजपनं शिवसेनेला सत्तेत येण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिकमध्ये भाजपनं जी भूमिका घेतली आहे त्याचा थेट परिणाम मुंबईत दिसण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जाते। इतर ठिकाणी गणित जुळल्यानं आता मुंबईत भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग हा मोकळा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।